त्यावेळेला सुद्धा डॉक्टर अनन्या जाऊन आल्या मदतीला. तुमचे आमच्यावरचे उपकार वाढत चाललेत डॉक्टर. तुम्ही ह्याकडे उपकार म्हणून पाहणार असलात तर आत्ताच्या आत्ता माझी फी द्या आणि मला मोकळं करा. सॉरी वन्स अगेन. वन्स अगेन? मगाशी जेव्हा मी आत आले तेव्हा हे झोपले होते. तेव्हा त्यांनी डोळे न उघडता मिसेस किल्लेदार समजून माझा हात धरला आणि माझ्याशी गप्पा मारायला लागले. त्या परशु भाऊजींनी मोठ्या भाऊजींचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. मग विचार करा आपले काय हाल करतील. प्रत्येक गोष्टीत डायरेक्ट टोक गाठायचं ना. आधेमध्ये काही नाही, सुवर्ण मध्ये असं काही नाहीच. तुम्ही जर माझ्याबरोबर सुमित्रा वहिनींकडे आलात तर फार बरं होईल. मला माहिती नाही त्यांची तब्येत कशी आहे, पण मला जे काही बोलायचं आहे ते फार महत्वाचं आहे. नाही, तिची तब्येत अजून बरी नाहीच आहे. पण म्हणजे त्या रात्री नक्की त्यांनी काय पाहिलं, कारण हे जे काही सुरू आहे ते त्या मोरासकरांशी काय बोलल्या त्यामुळे सुरू आहे. सुमिताई, त्या रात्री तू नक्की काय पाहिलं होतंस आणि पोलिसांना काय सांगितलंस? तू जे काही सांगितलंस त्याच्यावर या घरातलं वातावरण अवलंबून आहे. जानकी, मला त्या विषयाचा त्रास होतो. तू खरंच परशुदादांना यांच्यावर गोळी झाडताना पाहिलंस का? तुम्ही मला फक्त एवढंच सांगा की परशु शेठला तुम्ही स्वतः साहेबांवर गोळी झाडताना बघितलंय का? मोठ्या साहेबांनी बोलवलंय. जानकी वहिनी, तुम्ही बोला त्यांच्याशी, मी आलोच. काय म्हणाली ती? त्या म्हणाल्या की परशु शेठला त्यांनी पिस्तूल घेऊन बाहेर जाताना बघितलं, पण गोळी मारताना पाहिलं नाही असंच ना? हो, म्हणजे कोण विश्वास ठेवणार या साक्षीवर? पण साहेब, याच साक्षीवर विश्वास ठेवून कमिशनर साहेब दुपारी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. फोन लावता ना, मलाच बोललं पाहिजे. आणि तुम्ही परशुच्या जामिनाची व्यवस्था करा. साहेब, पण सांगितलं तेवढं करा. फोन लावून देता ना. हो. त्या दोघांमध्ये कधीच भांडणं नव्हती. म्हणजे सुमित्रा गंमत म्हणून अशी वागतेय? हो, कारण नवऱ्याच्याच सांगण्यावरून तिने माझ्या खोलीत येऊन कागदपत्र चोरली होती ना. आणि एकमेकात भांडण असणारे नवरा बायको असं एकमेकांच्या सांगण्यावरून चोऱ्या करतात का कधी? काकू प्लीज, आता गप्प बसायचं काय घेशील तू? तुम्ही ना मलाच गप्प करा. आणि जो भाऊजींना मारण्याचा प्रयत्न करतोय ना त्याला डोक्यावर घेऊन नाचा. अहिल्या, तुझा ग खूप झाला हा त्रास. बाबा, हे कुठेतरी थांबायलाच हवंय. मला माहितीये ती मी केलेली चूक होती, पण म्हणून आयुष्यभर का भोगू मी हे? ओके. हो, पण हा ब्लँक चेक आहे. मला माहितीये. आणि मी कुठलीही अमाऊंट टाकली तर? टाका की. तुम्ही यांना वाचवलात आणि आपल्या कुंकवापेक्षा कुठली रक्कम मोठी असू शकते का? पण ज्या कुंकवासाठी आपण हे सगळं करतो तोही तसाच असायला हवा ना. म्हणजे तुम्ही आणि मी, आपल्यात खूप अंतर आहे. एकमेकांशी बोललो तर हे अंतर कमी होईल. काही विषय असे असतात की जे बोलून किंवा विचार करून नाही सुटत. मी कमिशनर साहेबांशी बोललोय. फार वरपर्यंत सूत्र हलवलेत. त्यांच्यावर खूप प्रेशर आणलंय, कारण किल्लेदारांच्या घरात भाऊच भावाचं वैरी झालाय. हे चित्र निदान जगासमोर तरी यायला नको. परमेश्वर करो आणि परशुचं हे सगळं खोटं निघो. पण तसंच झालं तर सुमित्रेचं काय? आणि तिने दिलेल्या कबुलीच्या बाबाचं काय?